श्री सीता श्रीराम मध्यमा श्री वंदे परम मंगल 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 पुंडरीकाक्षु मंगल। आजच्या भागामध्ये भक्ती हे दोन प्रकारामध्ये आपल्याला आजचं थोडासा ऐकण्याला भक्ती रस ऐकला। भक्ती दोन भागामध्ये त्या ठिकाणी होते। एक भक्ती हे शुद्ध भक्ती आणि एक मिश्र भक्ती। मिश्र भक्ती आणि शुद्ध भक्ती ह्या दोन प्रकारच्या आहेत। आता मिश्र भक्तीमध्ये योगाची तपसाधने सगळी येतात लक्षात घ्या। आणि शुद्ध भक्तीमध्ये त्याच्यामध्ये तीन पुन्हा प्रकार पडतात आणि ते तीन प्रकार साधन भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती। त्या तीन प्रकारामध्ये त्या ठिकाणी भक्ती शुद्ध भक्ती ही म्हणतात। ऐका, जी साधन भक्ती किंवा भावभक्ती, प्रेम भक्ती या तीन प्रकारामध्ये भक्तीचा प्रवाह आहे। पण याच्यामध्ये साधन सूक्ष्म जर आपण जर पाहिजे तर साधकाच्या भक्तीमध्ये सुद्धा तीन प्रकार पडतात। एक उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ। या तीन प्रकारच्या भक्तीमध्ये पण याच्यामध्ये पुन्हा असं सांगितलेले फार सुंदर आहे की खरं तर ही जी भक्ती तुम्ही जे सांगताय भक्ती रस जो आहे या भक्ती रसाचा पुढचा क्रम सुद्धा फार छान आणि मोठा आहे, फार व्यापक आहे। कसं आहे त्याचा प्रेम सुद्धा तुमचा कसा आहे पहा। श्रद्धा, साधू संगत, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, विश्वास, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेमाचा उदय अशा 9 प्रकारांमध्ये किती बदलती। ऐका, भक्ती रसाचं विवरण करायचं म्हटलं तर किती प्रकारामध्ये काढता येईल एक लक्षात घ्या। इथं सांगितलं की पहिला प्रकार आहे श्रद्धा, दुसरा साधू संगत, तिसरा भजन क्रिया, चौथा अनर्थ निवृत्ती, त्याच्यानंतर पाचवा निष्ठा आणि विश्वास, सहावा रुची, त्याच्यानंतर सातवी आसक्ती, त्याच्यानंतर आठवी भाव आणि त्यानंतर अगदी शेवट 9वा तो प्रेमाचा उदय। एक लक्षात घ्या। आणि म्हणून 9 प्रकारांमध्ये ही जी भक्ती आहे ती शृंगारी ऐका। पण या ठिकाणी असं सांगितलं की हा जो भक्ती रस आहे तर हा भक्ती रस याची सुंदर व्याख्या केली। भक्ती रस रूप तो स्वरूप चारूप भरेगा मलिक अस्मन शरीर। पण हे भक्तीचं लक्षण काय? ऐका, तुम्ही सगळे जण भक्ती रस ऐकताय पण भक्ती रसाची साधकाच्या ठिकाणी होणारी लक्षणं कोणती? फार सुंदर ऐकता जाता। ऐका, एक श्लोक भागवताच्या 11व्या श्लोकामध्ये 14व्या 11व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे। आणि आम्ही मला भागवत वाचतो परंतु सूक्ष्म चिंतनार्थ होत नाही। पण भागवताच्या 11व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी सांगितलं
म्हणजे त्याची त्या भक्तिरसाचे लक्षणं साधकामध्ये काय असतात हे सांगितलं. म्हणजे इथं सांगितलं की ज्या साधकाची या भक्तीमध्ये प्रेम भरित वाणी निर्माण होते आणि ती वाणी एकदा निर्माण झाली की त्याचा पण तसंच कधी होतो. ऐका, प्रेमरूपी वाणी निर्माण होण्यासाठी तो सुद्धा लक्षण आहे. त्याचा कंठ त्या ठिकाणी सद्गतीत होतो, चित्त त्या ठिकाणी द्रवू लागतो. ऐका, आणि चित्त द्रवित झाल्याच्या नंतर त्याला अचानक रडू कोसळतो. खूप कठीण द्रवू लागतो. त्याची लक्षण आहे भक्तीच्या आईला भक्तिरसामध्ये तो राहिलेला जो साधक आहे त्याची लक्षणं या ठिकाणी सांगितली की जर बाबा त्याचं चित्त एकदा द्रवरूप झालं की मग बाकीकडे दाखवून येतो आणि त्या ठिकाणी रडू लागतो. नुसतं रडू नाही, म्हणजे त्याला तो त्या ठिकाणी राहतो, हसली क्वचित आणि नंतर तो अचानक हसू लागतो. हसू लागतो. ऐका, आणि त्याच्यानंतर सांगितलं म्हणजे त्या ठिकाणी निर्लज्ज होऊन तो शासक कधी कधी नाचूही लागतो. ऐका, मग भक्तियुक्तो भवन पुन्हा तर त्या भक्तीच्या याच्यामध्ये तो नाचू लागतो, गाऊ लागतो, उड्या मारू लागतो. ही त्याच्या लक्षणं सांगितली. ऐका, आणि म्हणून आपण जर पाहिलं तर मीराबाईची अशी अवस्था ऐका, मीराबाई असं सांगितलं जातं, मीराबाई जर भोजन करायला लागतात तर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण व्हायचे आणि त्या एका अश्रूच्या प्रेमामध्ये अख्खा समुद्र मावला जायचा. अशा अवस्थेचे जे अश्रू मीराबाईच्या डोळ्यामध्ये भोजन करताना त्या ठिकाणी यायचे. मीराबाईच्या भजन सुरुवात केलं त्या पुस्तकाचं त्याच्या डोळ्यामध्ये लहान जीव यायचे. सागर सामावला जाईल तेव्हा उच्चतम कोटीचं प्रेम मीराबाईचं त्या ठिकाणी भजन करताना व्हायचं. भक्ती असं पुढे हे लक्षण सांगितलं. तो गाणे नसायची नाम आणि तिच्या डोळ्यात झाला पाहिजे रस्त्यामध्ये नाचायला लागायची. तिची अवस्था वेगळी व्हायची. कंठ संगतीत शीतळ अंतकरणामध्ये येतं की मी त्या भगवंताचं दर्शन घेईल, मला त्याचं दर्शन होईल आणि त्या ठिकाणी भजन करत राहतो. दिवस त्या ठिकाणी काय भक्तिरसाचा फार सुंदर प्रकार आहे. ऐका, सविस्तर सांगतो तुमच्या लक्षात येईल या भक्तीचा रस कसा आहे. आम्ही हा रस टाकत नाही, कधीतरी या भक्तीमध्ये खूप व्हावं आणि तो रस ते बाकी त्याचं सेवन करावं. एकदा काय झालं ऐका की मीरा श्रीकृष्णाला भेटण्याची तीव्रता निर्माण केला जाते आणि मी जिकडं वाढ विशेष तिकडं ती चालू लागली की मला खूप कुठेतरी तो मला भेटेल, मला कष्टाची भेट. ऐका, इतकी उत्सुकता होती, इतकी तीव्रता होती, आस लागलेली होती, चाचकामध्ये आर्थता होती. ऐका, आणि तो आर्थतेमध्ये ती गावं लागायची आणि त्या गायनामध्ये इतकं अंतर चालायचं ती मी चालते मी तिला समजतच नव्हतो. भाव आता किती सुंदर आहे, याला म्हणायचं भक्ती रस.
त्या भक्ती रसाचं सेवन जो साधक करतो ना तो निर्मळ लक्षात आणि कसं वागतो आणि सगळं राष्ट्र तिकडं त्या ठिकाणी तुम्हाला पुष्ट कुठेतरी घेतात. पण काय व्हायचं बरं का की रस्त्याने कुठे माणूस भेटला किंवा एखादी स्त्री भेटली तो ते वेळ शास्त्री मेरा नाना देखा है आपको यही कहीं होगा आपने देखा है मैं मिलने चाहती हूँ म्हणजे मला त्याला भेटायचं तुम्हाला कुठे तो दिसला की त्या ठिकाणी चालत होती ऐका पण थकलेलं भागलेलं उन्हामध्ये साचलेलं शरीर कपड्याचा भाग नाही हातामध्ये कोताऱ्या आणि काही वेळेला पाणी मिळायचं नाही पण काही नाही आहार भूक सगळं वाढलं पण मला पुष्ट कुठेतरी भेटतात मला ते नक्की भेटतात अंतकरणामध्ये भाव चुका होतात जिथं जरूर मला भेटत माझी हात त्याच्याबरोबर नक्की जाईल पण कधी कधी थकलेलं शरीर घामाघूम झालेलं शरीर पायामध्ये काय नाही आणि अशा वेळेला ती झाडा डोळे डोळ्यामधला शिव राहणार आणि मग ती म्हणायची की देवा तुझ्याशिवाय मला कोण सोडून मी प्रत्येकाला विचारत असते पण प्रत्येक मला म्हणते की देवी मला सगळे वेगळे मानतात पण एक लक्षात ठेव देवा तुझ्याशिवाय मला कुणीच जाणणार नाही तुझ्याशिवाय मला कोण विचारणार आणि एकांतामध्ये बसून दोन्ही डोळ्यामधला अश्रू झाला तर ते रस कशाला म्हणतात ते ऐकतात पण रडत असताना ज्या त्याचं तिला जगी पैसे तो वास व्हायचा आणि मग त्या वाट अखंड त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना त्याची पण पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा तो असणारा तो समजणारा त्याच्यामध्ये कानामध्ये असणारे कुंडल त्याचा तो प्रकार कुंडलांचा सुद्धा त्याची छबी इतकी सुंदर वेगळी आहे कुंडलची छबी न्यारी गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी ऐका हातामध्ये तारे एका हातामध्ये चिपळी आणि भगवंताचं त्या ठिकाणी सुंदर अशा रूपाचं ती वर्णन ती भटकामध्ये काच असताना पुन्हा उठायचं पुन्हा चालायचं एका हातातून एक वन पार करायचं जंगल पार करायचं नदी पार करायची पर्वत पार करायची मला कुठेतरी तो भेटत मला नक्की तो भेटत किती जेवढं काय लक्षात घ्या आता थोडं नाही केलं तर आपल्याला तुमच्या खूप मोठी असते परंतु देव महाराजांचा भाजीपाला तेव्हा आश्रम देताना देखील ऐका मीना राज्य सातत्य अनन्य क्षेत्र येऊन या स्मरणीच्या नित्य येऊन अनन्य क्षेत्र माझे वचन माझे स्वरूपी जगणे म्हणत सकल वासना गेली पूर्ण वृत्ती शून्य अवस्था मीराबाईची अवस्था काय झाली ऐका की त्या भगवंताचं चिंतन की मला तो नक्की भेटत मला तो कुठं भेटत कसा भेटत आणि असं मनातल्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार करत असताना रस्त्याने विचारायची मेरा नाना देखा है आपको मेरा घर देखा है आपको मुझे मिलना है उनसे मला भेटायचं मला सांगा ते लोक म्हणायची
कौन सा कीर्तन? अरे वही उसके शरीर की वाली है, उसका पिता तो आपने देखा बहुत खूबसूरत है, बहुत सुंदर है। जहां ही संपूर्ण सृष्टि बनोगी, जिनकी प्रतिमा इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा। आणि ती मीराबाई सगळ्यांना सांगायची की आपली वेळी नाना को दिखाओ, माझ्याकडे दररोज पाहिजे तुम्ही पाहिजे. लोक म्हणायची देवी, अशा वेळेला लोक म्हणायचे ये कोण झाला, अरे त्या कृष्ण, कोण कृष्ण, आणि सगळे तिला हृदयामध्ये काढायचे. पण तरी सुद्धा ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी भजनकाम त्या ठिकाणी चालायची. इतकी आस लागून राहिली, इतकी आस लागून राहिली की शेवटी ती माझंच घर बसल आता गोकुळामध्ये पोचली. गोकुळाला पोहोचल्यानंतर ती सगळ्यांना गोकुळामध्ये विचारू लागली, त्याला जे बघा गोकुळाच्या लोकांमध्ये बहुत करायचं वही कन्हैया मेरा कृष्ण. तर लोक म्हणजे काहीतरी परिणाम झालेला दिसतोय. आता वो कन्हैया, वो कृष्ण, वो तो आम्ही सोबत आता इथं नाही येतो, वो तो आम्ही वृंदावन विचारलं, वृंदावनामध्ये गेला आता तू. आणि असं झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी सांगितलं त्याचा तो वृंदावनला गेला. गोकुळामध्ये मी घरी गेला, लक्षात श्रीकृष्ण भगवंत द्वापारामध्ये कलियुगामध्ये मीराबाईचे सासरे याला म्हणतात भक्ती रस. एक लक्षात घ्या, ती किस्सी झाली ती कृष्णासाठी ती मला फक्त देतात. आणि अशा वेळेला तत्वदर्शनी अनंतात्म चालली. अशा वेळेला तिथून आता मीराबाई निघाली आणि मथुरेच्या दिशेला त्या ठिकाणी निघाली. शरीर अगदी क्षीण झालेलं, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. बस आता मला खाणे नको, पिणं नको, मला बस माझा कृष्ण पाहिजे. आणि अशा वेळेला ही भक्ती आता वृंदावनामध्ये निघालं. वृंदावनामध्ये सगळ्या लोकांना ते विचारू लागले मेरा कृष्ण आपने देखा है, असं कृष्ण तो तुम्ही कुठं पाहिजे होता. लोक तिच्याकडे पाहायची आणि ती भाषणामध्ये गंगा असायची. पुन्हा विचारायची आपली विचार जरी नको, तुम्ही कुठं पाहिजे का, मला त्याला विचारायचं. पण लोक ही त्याने म्हणजे पागल होईल. कुणी म्हणाले तो जेव्हा मीराबाई त्यावेळेला त्या लोकांची सगळ्या काना ऐकून घ्यायची आणि पुन्हा भजन करायचे. कृष्णा हरी मैं तो प्रेम दीवानी, प्रेम दीवानी. कृष्णाला त्या ठिकाणी म्हणू लागले खरंच वेगळी झाली तुझ्यासाठी सेवा. पण माझं दुःख कोणीच या ठिकाणी जाणून घेत नाही. हरी मैं तो प्रेम दीवानी, प्रेम दीवानी मेरो दर्दचा देखो मेरो दर्दचा देखो. असं कोणीच समजून घेत नाही कृष्णा. खरं सांगू मी वेळी तुझ्यासाठी मी वेळी झाली. लोकांना या ठिकाणी मला वेगळं थांबवलं. पण एक सांगू, ज्याला एखादा भाव व्हावा आणि त्या पृथ्वीच्या देवनात हे ज्याला भाव झालेला आहे, ज्याच्या शरीरावरती ते त्याला तसं कृष्णा मला माहिती घायल
एखादा भार झालेला जो येणार त्याला माहिती भार करतो. जो कोई गायन होई, जो भार त्या ठिकाणी ज्याच्यावरती त्या ठिकाणी घाम झालेला आहे त्याच्या विरुद्ध त्याला माहिती. प्रेम दिवाणी, प्रेम दिवाणी, मी वेगळी झाली तेव्हा पण तुझ्यासाठी आहे. एक लक्षात घ्या, भक्तीमध्ये जो माणूस वेळा होता वेळा, ऐका ते खरं म्हटलं तर तो भक्तिरस तोच चालू शकतो, दुसरा माणूस चालू शकत नाही. ऐका तिथं त्या वृंदावनामध्ये सगळी लोक म्हणून आले तो पागल आहे शिवाजी आहे, तेव्हा आम्ही तेरा जो प्रश्न आहे ना वो आम्ही वृंदावन में नहीं है, अभी वो थोड़ा भी चला गया है या वहां. आता तो वृंदावनामध्ये नाहीये, तो कृष्ण मथुरीमध्ये गेला. पुन्हा त्या ठिकाणी गेला त्याचे पुढे आहे आणि मीराबाई आता वृंदावन सोडून त्या ठिकाणी मथुरेच्या दिशेने झाले. साधत असताना त्या ठिकाणी एकच आवश्यक माझा पुष्ट मला ते जरी का होईना पण नक्की मला तो भेट जी उत्सुकता विश्वास करता इतकी प्रचंड मोठी होती आणि त्याच्यातूनच भक्तिरस कळला जातो, अन्यथा भक्तिरस कळला जात नाही. आणि मग त्या ठिकाणी द्वारकेच्या याच्या ठिकाणी निघालो मथुरेच्या दिशेने. मग तुम्ही करताना सुंदर म्हणू लागली की माझा प्रश्न पाहिजे. काही लोक तिकडे करायला हा हा तो देताय आधी येईल का पळायची येईल का म्हणजे येतो होता तो त्याच दिशेने ती पळायची 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 लहानपर्यंत तिला कुठेही पुस्तकी संचार आहे. पुन्हा शिकायची, पुन्हा काही लोकांना विचारायची किंवा कृष्ण तुम्ही पाहिलं मेरा कन्हैया यही क्यों था, मुझे बोला यही क्यों था, कहा गया. आणि आज तो वेळ सासू त्या ठिकाणी करू लागली आणि पुन्हा काही लोक म्हणले की अरे तो कमी का वहां से निकल गया, बोले कहा गया वो तो द्वार को चला गया. ऐका लोकांनी सुद्धा किती परीक्षा पाहिजे म्हणजे तो निष्कर्माला गेला इथे विचार करा. आता द्वारकेला निघाली सौराष्ट्रापर्यंत मीराबाई चालत निघाली पण ते तिच्या राजकारणामध्ये एकच होतं की मला कृष्ण हा भेटला आणि आनंदांत केवळ आणि केवळ त्याच्यावरती असणारी श्रद्धा आणि त्याचं आनंद असं असणारं भजन त्या भजनामुळे किती साधी हे तिला कळायचं नाही. तिचं शरीर किती थकलंय, किती हात तर गेली, ऊन वारा पाऊस थंडी असे किती तणाव आहे. जितकी तरी प्रदेश तिने त्या ठिकाणी चालू केलेली आणि रामावनाची जात असताना पुन्हा सकाळची पुन्हा एकदा किती वजन सुरू करायची तर या वनात त्या वनात त्या वनात त्या वनामध्ये पण दुःख होतं की कृष्ण तरी सुद्धा भेटलेला. एखाद्या रोग्याला एखादा रोग व्हावा आणि त्याच्या वेदना त्या असंही त्याला झाल्या आणि असं त्या वेदना कमी करण्यासाठी खूपच पैकी भेटतात भेटू लागतात त्या रोग्याला त्रास होत असेल तशी अवस्था पुष्काला आली जाते. मला इतकं मोठं दुःख आहे पण ते दुःख हलकं करण्यासाठी मला कुणी जोडलेलं नाही तर माझं दुःख अधिकच वाढवणारी लोक घेतली तर शेवटी मिळावं काय म्हणते का मेरा प्रभू असं हे दुःख आहे ना
जे जेव्हा माझ्या बाबतीत दुःख कधी जाईल कृष्ण आई ज्या वेळेला त्याच्यावरती उपचार करणारा कुशल होईच नाही दिसत. ऐका मी राधे प्रभू पिये रविते जब वैद्य सावरिया होय. म्हणजे तो सावरिया नावाचा जो वैद्य ना तो ज्या वेळेला मला भेटेल त्यावेळेला मला सगळं दुःख जाईल पण तोपर्यंत मला सुख प्राप्त होणार नाही. आणि अशा वेळेला इतकी भटकती इतका शोध त्या ठिकाणी कृष्णाचा पण देवाची भेटणार होईना. पण तरी सुद्धा एक लक्षात घ्या की असं झाल्याच्या नंतर मसन करत असेल आता की द्वारकेमध्ये किती अंतर चालते बघा. द्वारकेवर गेल्याच्या नंतर सुद्धा ते वेळाच्या सारखे म्हणून वेगळा गेला नव्हता. अरे मेरा बहुत काका मेरा कृष्ण मुझे उसे मिलना है, बहुत दिन हुआ है मुझे मिला नहीं, मुझे उसे मिलना है, कहा है बताओ. सगळ्यांना म्हणायचं की मला सांगा तो कुठे असेल. द्वारकेमध्ये त्या ठिकाणी लोकांनी सांगितलं कृष्णला मंदिराचा रस्ता दाखवला मंडळी ऐका. आणि जो द्वारकाधीश त्याला पाहिलं आणि त्याचे एवढं घेऊन सावली शुक्रवार मदनाचा पुतळा कोटीस पूर्वी एकत्रित आली आणि त्यांची प्रभाव हाताळली. मंदिराच्या जवळ गेल्याच्या नंतर संपूर्ण प्रभाच्या मंदिरामध्ये घातलेला शास्त्र मीराबाईंच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. ऐका आणि जी मूर्तीच्या ठिकाणी पाहिजे एवढा प्रकाश एवढा प्रकाश ते डोळेच्या ठिकाणी टिकून गेली. ऐका मीरा प्रभू गिरे अशा वेळेला दर्शन लावू लागले. पण मंडळ ऐका तीच मूर्ती त्या ठिकाणी चतुर्भुज बनून मीराबाईच्या समोर आहे. आणि त्या वेळेला मीराबाईने त्या वेळेला भगवंताला प्रत्यक्षात समोर साकारवरती पाहिलं. भगवंताने तिच्या चेहऱ्यावर पाहिलं. तिच्या मधला आत्मविश्वास, तिचा भाव, तिचा विश्वास हे एवढं प्रचंड युक्त अहंकार वर्गणी वन उपवन पर्वत नद्या सगळं पार करून मीराबाई आली. आणि भगवंताने त्या पाहिलं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी भगवंताने समोर उभं केलं. म्हणजे चरणावरती साष्टांगपणे पाठ ज्या वेळेला मीराबाईने केला आश्चर्य अभिषेक मीराबाईने भगवंताच्या चरणावरती केला. त्यावेळेला भगवंताने मीराबाईला उठवलं. देवाचा स्पर्श झाला तशा सगळ्या वेगळा सगळं दुःख शरीर थकलेलं भागलेलं पण एकदम त्या ठिकाणी सुंदर सफेद असं तिचं शरीर झालं. आणि भगवंताने त्या ठिकाणी दर्शन दिलं. भगवंताने ते दर्शन दिलं. डोळे भरून पाहिजे. भगवंताने हात फिरवला आणि मीराबाईने भगवंताला त्या ठिकाणी शास्त्र केलं. हा भक्ती रसेला शस्त्र आणि भक्ती रसाचं सेवन तुम्ही आमच्या केलं पाहिजे. आमच्या त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे. आणि मग एक लक्षात घ्या की तोच भगवंत सर्वश्रेष्ठ आत्माला भगवंत. पण ऐका मी थोडासा वेगळा भाग घेणार आज थोडस श्रवण करा. जेवढं होईल शक्य तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. की गुरु सर्वश्रेष्ठ देव ऐका जो भगवंत ज्यांनी संपूर्ण सृष्टी या ठिकाणी म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे भू याचा अर्थ आनंद, भू याचा अर्थ प्रकाश,
जो संपूर्ण ज्याच्या जीवनामध्ये अंधकार आहे, आज्ञा आहे, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश म्हणजे ज्ञानमय करतो, तो जो सद्गुरू आहे. ऐका, सर्वेषां लोकानां सूर्यप्रकाशतः, सूर्य उगवल्याच्या नंतर ऐका, तो सृष्टीला जसं प्रकाशमय करतो तसं गुरु प्रकाशतः तसं शिष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू एकदा आले त्याचं जीवन हे प्रकाशमय करतात, ज्ञानमय करतात. तसाच सृष्टीला सूर्य उदयाची आवश्यकता आहे. तसे आपण सुद्धा सद्गुरू रूपी सूर्य आमच्या जीवनामध्ये उदय होणं हे तितकंच महत्वाचं आहे. का शिष्यास उत्तम अशी बुद्धी देऊन त्याच्या अंतरंगामध्ये प्रकाशमय स्थिती निर्माण करतात. ऐका, गुरुवही जो संत सेवा, गुरुवही जो निपन बसाव, गुरुवही जो हरि लाव, ये कल्पी तो गुरु कहाव. म्हणजे ऐका की सद्गुरू आशाला म्हणतात की संत सेवेमध्ये शिष्याला त्या ठिकाणी विस्तार करतात. ऐका, की ब्रह्मप्राप्ती करून देणार आहे तो सद्गुरू. गुरुही जो हरी दिला, गुरु तो आहे तुझं भगवंताची भेट घालून देतो आणि गुण करणे की गुरु कहावे. आणि हे जो करत नाही त्याला गुरु म्हणता येणार नाही. ऐका, पुराचं सांगितलं इथं काय सांगितलं. ऐका की सद्गुरूला सर्वसामान्य मनुष्य सद्गुरू राहिले व ऐका की जेव्हा त्यांची निंदा किंवा अपमान हे करू नये. त्याचं कारण आहे की सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे, देवमय आहे. आणि जर कदाचित तुम्ही सद्गुरूला सर्वसामान्य असा माणूस समजला याचा अर्थ तुमची भक्ती ही डोक्यात आली समजा. एवढंच नाही तर परमार्थाच्या काही क्षणापर्यंत तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणापासून इतकं काय खाऊन जाता की त्या मैदानातून तुमच्याकडनं तुम्ही संपूर्ण विषयातील होता आणि विषयात कार्यक्रमाचं जीवन होतं. म्हणजे मी नाही, मी या ठिकाणी शास्त्र सांगतो. आणि म्हणून गुरु बिन भवती तरही न कोई, जो किरण शंकर सम कोई. तशाच त्या सद्गुरू शिवाय भगवती कुणीच करून पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही. गुरु बिन भवनिधी तरही न कोई, त्याच्याशिवाय ही भवनदी आपल्याला पार करता येणार नाही. त्याचा सहारा घ्यावा लागेल, तोपर्यंत आपल्याला करून जाता येणार नाही. एवढंच नाही, विरंती शंकर, विरंती म्हणजे ब्रह्म, म्हणजे ब्रह्मादिक शंकरांना सुद्धा हे सगळं पाठ करता त्यांना सुद्धा त्यांना शरण द्यावं लागलं. एवढंच नाही, निस्त्री गुरु भजन सोशिष्ट पार उतरे. निसंशय साधकाच्या ठिकाणी ज्या वेळेला गुरु भजन केल्याच्या नंतर तो पैल फिरायला जसा जातो, या जगधारेमध्ये मार्गदर्शक ऋषीमुनी असतील यासारखे ज्यांना सुद्धा त्या धारेतून जाता आलं नाही. आणि ते भार पार करण्यासाठी गुरु शिवाय करण्यापाई नाही. म्हणून ऐका की तस्माद गुरु प्रपंचित जिज्ञासु उत्तम.
म्हणून सगळं तत्त्वात येतात ते ग्रहण आत्मसात करून आत्मनच त्यावेळेला आपण करतो आणि त्याची वृत्ती आपल्या ठिकाणी तयार होती. ऐका, केवळ सत्वमुळेच आपल्यामध्ये ते आकलन करण्याची बुद्धी ती स्थिती निर्माण होते आणि म्हणून हे सर्व काही सद्गुरूंनाच जाते. ऐका, त्याचं कारण आहे की हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी पण ऐका याच्यात आता मला थोडस तुम्हाला काही गोष्टी सोप्या करून सांगावं लागतील. एकदा काय झालं, संत एकत्रित बसलेली होती आणि हे सगळी संत मंडळी एकत्रित बसलेली असताना त्या संत सभेमध्ये वेगळा अधिकारी सोडतो आणि झालं सगळेजण म्हटले की तो सगळ्यात मोठं कोण विचारला हा सत्य कोण जिसकी ऊंचाई बहुत ज्यादा है वो बड़ा है या जो बहुत मोटा है वो बड़ा है नहीं है, जो मोटा है वो भी बड़ा नहीं, ऊंचा है वो भी बड़ा नहीं, जिसका कर्तव्य बड़ा है वो भी आपसे बड़ा है. तो विचार ज्यावेळेस लोक आले या संत मंडळींमध्ये त्यावेळेला सगळ्यात मोठं कोण आहे, महान कोण हा विषय ज्यावेळेला येईल आला त्यावेळेला एक जणांनी सांगितलं की खरंच बाबू तिथं सगळ्यात मोठा पृथ्वी, पण त्याचं खंडन करण्यासाठी एक दुसरा उभारायला म्हणजे की मला असं वाटतं पृथ्वी नाही, पृथ्वीपेक्षा पाणी दोन पडले पाणी खूप प्रतिष्ठाचं खंडन केलं की पाणी मोठं म्हणावं तो समुद्र मोठा म्हणावं पृथ्वीपेक्षा दोन पडले तर त्याने एका बोटामध्ये आकृती पिऊन टाकलं मग आकृती मोठी संस्कृत्या ठिकाणी उभा राहिला म्हणजे आकृती मोठा कसा काय नंतर तो एक तारा आकाशामध्ये राहिला पण सूर्य उगवला तर तो कुठं आहे कोणी दिसत नाही म्हणून हे सूर्य मोठा 5 वाजता उठला ते संत एक सोबत एक होते विद्वान होते प्रत्येक जण प्रत्येकाचं खंडन करत होता म्हणजे सूर्य जर सगळ्यात मोठा असेल तर तो भगवंताचं एक डोळा कोण राहिलं तो म्हणजे काय नाही भगवंत मोठा. 7व्या ठिकाणी एक महात्मा उठला म्हणजे भगवान कसा काय मोठा होऊ शकतो तो जर भक्ताच्या हृदय बंधनामध्ये समावलेला बरोबर का क्रम किती छान सुंदर हा भक्ती प्रवाह तुम्हाला कुठं घेऊन जातो लक्षात तो म्हटला की भगवान कसे मोठे होऊ शकतात तो भक्ताच्या हृदय कमलामध्ये बसलेला आहे समावलेला आहे मग त्या ठिकाणी त्याचा अर्थ असा शेवटी आला की त्याचा भक्त म्हणजे संत सद्गुरू हे सगळ्यात महान आणि ऐका त्याच्या पुढे अजून एक कथा आहे फार सुंदर आहे की एकदा सरस्वती नदीच्या तीरावरती सगळे संत एक ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुरू झाली अर्थात संत एकत्रित आल्याच्या नंतर आपलीच पास झाले आणि तुम्ही आणि एकत्रित आल्याच्या नंतर वापरता का सुरू हो तुमच्या कथामध्ये आणि काही माणसं इतकी होऊ शकते मोजमान छान आणि जिथं निर्माण असतात एक मोठा हॉल असतो त्या हॉलच्या प्रवेशद्वारावरती मोठा बोर्ड लावतो प्रदर्शन बनवलेलं असतं म्हणजे विनामूल्य प्रवेश आता विनामूल्य प्रवेश म्हटल्यानंतर सगळ्या लोकांनी गर्दी पैसे द्यायला फुकट सगळं लागतं लोकांना आणि आतमध्ये प्रवेश केला जाईल
आणि त्या ऑर्गॅनिक समोरच्या बाजूला काय होतं ते मागच्या बाजूला लावतो, समोरला प्रवेश करायचा, मागच्या बाजूने बाहेर पडायचं. निःशुल्क देशानुसार सगळ्याची गर्दी केली आतमध्ये नसते, पण बाहेर भारतात त्याच वेळेस लोक उभी केली होती, बाहेर बाजारात 500 रुपये प्रत्येक. आता हे लोक म्हणजे आतमध्ये प्रवेश केला बाहेर किती विद्वान लोक असतील एक लक्षात. आणि म्हणून काही लोकांची हुशारी आपली बरोबर, आपली बरोबर म्हणजे त्याला शेजार करावी आणि बोलत नाही, आपली बरोबर म्हणजे आपली बरोबरच असते. एक लक्षात घ्या की संत ज्या वेळेला एकत्र येत असतात त्यावेळेला गुरु आवडीने वाद सुखवाचा संवाद, तो संवाद होऊ शकतो. आमचा संवाद दहातरी असतात सकाळ तो शिकवून दाखवतो. संतांचा तो संवाद आणि आपला तो फक्त वाद. म्हणून एक सरस्वतीच्या पदावरती सगळे ऋषी मुनी एकत्रित आले आणि ऋषी मुनी एकत्रित आल्याच्या नंतर विचार सुरू झाला. आणि त्यावेळेला असा प्रश्न निर्माण झाला, ब्रह्मा आणि विष्णू महेश या तिघांपैकी कोण कोण? आणि ज्या वेळेला कोण असं ज्या वेळेला त्यावेळेला भृगु ऋषींवरती जबाबदारी दिली की याचं परिचय तुम्ही करायचं. ब्रह्मदेव महान, महादेव महान, विष्णू महान. आता भृगु म्हणजे हे भगवंताचा वंश असतात, अधिकार असतो आणि सगळ्यांची मुलींची एकमेव निवड केली याचं परीक्षण करण्यासाठी भृगुच या ठिकाणी सक्षम आहे. ठीक आहे, भृगु या लोकांची जबाबदारी सोपवली आणि मी जातो, मला कळतं की कोण कशासाठी सक्षम आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला जी कामं त्यांच्या त्याच्यावरती देण्याचं काम त्या ठिकाणी करत असत आणि ती लक्ष खायची असतात. ऐका, भृगु निघाले ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गेले, पण ब्रह्मदेव सिंहासनावरती बसलेला ब्रह्मलोकामध्ये गेले भृगु, पण भृगु ऋषींनी त्यांना नमस्कार नाही केले. ब्रह्मदेवाला नमस्कार नाही केला, हा ब्रह्मदेवाला राग मनावर झाला आणि एकदम त्याचा प्रकाश असा हे व्हायला लागला. पण तरी सुद्धा ब्रह्मदेवाने थोडीशी बुद्धी प्रारंभाला लावली आणि पुन्हा एकदा तो भाग त्यांनी आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. तो का झाला ब्रह्मदेवाला की माझ्या इथे येऊन मला त्या ठिकाणी आदरपूर्वक नमस्कार, मी ब्रह्मदेव. काही वेळेला मी सांगतो तुम्हाला, काही लोकांकडे साध्य असते पण साधन नसते आणि काही लोकांकडे साधन असतो पण साध्य नसते. वेळ कमी राहिला पण तरी सुद्धा ऐकत जातात. काही माणसाकडे साध्य असते पण साधन नसते, काही लोकांकडे साधन असतं पण साध्य नाही. उदाहरणार्थ एका व्यक्तीला नागपूरला जायचं असतं, त्याला साध्य पाहिजे तुम्हाला नागपूरला जायचं, पण नाही का साधन नाही, कसं जायचं नागपूरला हे माहित नव्हतं. तो विचार एखाद्याने सांगितलं त्याला हात गाडी, पण ह्याने कधी हात गाडी पाहिजेच नव्हती, रेल्वे पाहिजेच नव्हती, पण ह्याची कशी असते, यांनी सांगितलं काही गाडी असते आणि दूर भीतीच असते. स्टेशनला आणि स्टेशनला आल्यानंतर तिकडनं काळा कोट घालून पिशव्या,
पण लहान होता त्याला शिकलेलं वाढायची सवय होती. तर दोन पैकीचे अनुभव आणि तू हे थोडी त्याच्या खाल्ल्यावर टाकली शिवाय काम टाकली. पण अशा ठिकाणी झालं नागपूर पोहोचला नाही, जेलमध्ये पोहोचला. साध्य आहे साधे अजून काय करतो एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याने एका महात्म्याकडे गेला आणि म्हणला महाराज मला काहीतरी मंत्र द्या आणि सांगितलं की राम 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 पुढंच हाच मंत्र होता. त्याने विश्वास ठेवला राम 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 हरे राम हरे राम हरे राम हरे राम सतत त्याने पाहत होता. त्यांनी विश्वास पण जात असताना एका गावामध्ये एका घराच्या पडवीमध्ये एक पोपट पिंजऱ्यामध्ये होता आणि हा राम 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 करत चालला. पोपट म्हणला अरे म्हणला काय म्हणला अरे म्हणला नको मी ज्या महात्म्यांकडनं हे हा मंत्र घेतला त्यांनी सांगितलं काळजी करून वस्तू फक्त राम समजता तू या ठिकाणी बंधनमुक्त होशील. तो पोपट म्हणला आयुष्य गेलं माझा राम म्हणण्यात मी स्वतंत्र झालो नाही. या पिंजऱ्याचं नाव पोपट आहे आपण जमतो काय तुम्हाला सांगतो जरी त्याच्यावर पाहिजे आणि हा राम म्हणला त्याचं नाव सुद्धा म्हणला अरे राम गेला म्हणला माझ्या बाजूने मला राम म्हणायचं सांगितलं. पण मला भूमी पण कोणाचं मी पण धर्मुक्त झालेला होता. काहीतरी जे मला काय होत नसतील त्या पोपटाने याचा लोक बिरावणी पूर्ण केली. ऐका पोपटाच्या ठिकाणी लक्षात ठेवा अवस्था काय इकडं सासू आहे पण सासू नाही. लक्षात घ्या इथं सासू पण सासू करत नव्हतं. हा पुन्हा मनुष्य यांना आपल्याकडे गेला म्हणजे महाराज मला एक विचित्र परिस्थिती दिसते आणि काय झालं म्हणजे तुम्ही म्हणता राम 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 मी तसंच केलं पण मध्ये मला एक पोपट भेटला आणि तो पोपट हा लहानशी भरती की राम राम म्हणतो. पण काय उपयोग नाही म्हणला मी पण तो बोलला बाकीचं नाटक पडलं मला असं त्या माणसाने सांगितलं एक काम करतो सात ऐका त्याला जाऊन सांगतो पोपटाला की मी सोड करतो तुम्हाला मुक्त होशील. आला पोपटाकडे अरे मग एक काम करू मी सांगतो म्हणला तुम्ही गेलं तर तुम्हाला मुक्त होशील. पोपटाचं मालक तिकडनं आल्याबरोबर पोपटाने गेलं महाराज सोडल्याबरोबर काय केलं पडलं पोपटाचा दावा तिकडचा दावा घडला हलवू आणि कोणाला काय शिवसंख्येने निवडून गेला. पण धर्मुक्त साधू साधूने सांगितलं म्हणून साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टी आवश्यक. आपली पद्धतीनच होती थोडासा राहिला 5 मिनिटं तुम्हाला दोन पूर्ण करतो. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी मी ब्रह्मऋषी गेल्याच्या नंतर नमस्कार केला नाही. ब्रह्मदेवाला राग झाला राग त्या ठिकाणी ब्रह्मऋषीने पाहिजे मी काय बरोबर नाही ब्रह्मदेवी राग झाला पुन्हा महादेवाकडे गेल्याच्या नंतर भृगुऋषींना पाहिल्यानंतर महादेवांना असं वाटतं भृगुऋषी आली म्हणून धावून गेली आणि भृगुऋषींना अधिक ज्ञान तेवढं भृगुऋषी माणूस महादेव सापडला नाही म्हणजे तर खूप कर्म करायचा असं म्हणलं महादेवाचा राग आणावर झाला त्रिशूळच काढला. त्रिशूळ काढल्याबरोबर त्या ठिकाणी ऐका पार्वती माता महादेवाचे चरण पकडले म्हणजे शांत व्हावा
ते बघून शांत व्हा आणि तो राजावर झालेला पुन्हा शांत केला. तिथून ऋषी आता विष्णू लोकांमध्ये आहे. विष्णू त्या ठिकाणी शेषावरती लक्ष्मीच्या मांडीवरती मान टाकून त्या ठिकाणी आराम होतो. प्रभू ऋषी गेले. दुसरं तिसरं काय नाही, छातीतच लाभ मारला. आणि एवढी माणूस त्या ठिकाणी विष्णू भगवान त्या ठिकाणी उभी राहिली, नमस्कार केला आणि पायाला तर लागले नाही ना. हृदयी आनंदी देव प्रभू ऋषीचे नाव हे पद्मचिन्ह छातीवरती मिळवून आणि मग पुन्हा प्रभू ऋषी ज्या वेळेला संस्कृती काठावरती आली आणि त्या सर्व ऋषींमध्ये ऋषी मुलींमध्ये त्या ठिकाणी सगळी कथा सांगितल्याच्यानंतर तो मोठा बोलतो तो म्हणजे कश्यप महादेव हा विष्णू शेवटी सात निर्माण झाला की प्रभू श्रेष्ठ म्हणजे संत ही त्या ठिकाणी श्रेष्ठ आणि संतांच्या शिवाय भक्तिरस निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आजचा जो भाग या ठिकाणी थांबवतो. पुढच्या भागात तुम्ही एखादा विषय आपण घेऊन घेऊया. 6 मिनिटं राहिली. बऱ्याच वेळेला आपल्याला 6 मिनिटं पडतो पण 3 पैकी 1.5 मिनिटं आपण ओंकार साधना करूया आणि नंतर नामस्मरण थोडंसं करून घेऊया. चला.